Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? Welcome to my channel मुक्त संचार. तर मंडळी उद्यापासून मेलबर्नला आता जी सध्याची आपली जी सिरीज चालू आहे त्याच्यातला खूप महत्त्वाचा सामना सुरू होत आहे. उद्याचा जो सामना आहे त्या सामन्यावर दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून आहे. उद्याचा सामना जो संघ जिंकेल ऑलमोस्ट तो संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तर जिंकेलच, शिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामधला प्रवेशही सोपा होऊन जाईल. तर मंडळी मेलबर्नला येताना आपल्या स्कोअरबोर्ड वन 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 गेम हॉल म्हणतात ना, तसं असेल असं वाटलं नव्हतं, पण आपल्या संघाने तो चमत्कार करून दाखवलेला आहे. आता उद्याच्या सामन्याचा जर विचार केला तर उद्याचा जो सामना आहे तो मुख्यत्वे करून दोन फॉर्मसाठी झगडणारे गोलंदाज विरुद्ध चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज या संघातला आहे. त्यातही विचार करायचा झाला तर ऑस्ट्रेलियाला थोडासा अप्पर हँड नक्कीच आहे, कारण फलंदाज दोघांचेही चाच पडत आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला तर आपली जी गोलंदाजी आहे ती संपूर्णपणे एकट्या बुमरावर अवलंबून आहे. एखादा दिवस बॅड डे इन ऑफिस असं जर बुमराच्या बाबतीत झालं तर ते आपल्याला खूप महागात पडणार आहे. वेअरॅज ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, त्यांचा स्टार्क आणि हेझलवूड नाही आहे, हा आहे आता बोलंड, हे तिघेही सारख्या प्रमाणात विकेट घेत आहेत. आपल्याकडे होतं काय, एकटा बुमरा विकेट काढतोय, समोरून साथ मिळत नाहीये. या परिस्थितीत जर सुधारणा झाली तर मेलबर्नची आणि मॅच BGT आणि WTC हे सगळं आपल्याला मिळणार, हे निश्चित. बघूया काय काय होतंय. तर आता उद्याचा जो सामना आहे तो सुद्धा ऑस्ट्रेलियाने आता खूप त्यांच्याकडून प्रयत्न चाललेले आहेत. ड्रॉप इन पिच आहे, ग्रीन टॉप विकेट आहे, चेंडू उसळी घेणार, फास्ट बॉलरला त्याच्यापासून मदत मिळणार, आणि त्यांनी मॅक्सविनीला काढून आता तो कॉन्स्टास नवीन प्लेअर घेतलाय, तो पण एकदम हार्ड हिटर आहे. म्हणजे आता एक हेडेक नाही, दोन हेडेक होऊ शकतात का ही भीती आहे. पण बुमरा आहे, बुमराच्या समोर त्याचा पहिलाच आहे, कितपत चालेल काय सांगता येत नाही. वेळेस आपल्याकडे जर विचार करायचा झाला तर आपली फलंदाजी एकट्या राहुलवरच अवलंबून आहे की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. आता हे ग्रेट आहेत, नो डाऊट अबाउट इट, रोहित आणि आपलं विराट, पण दोघे आउट ऑफ फॉर्म आहेत. ही त्यांची कदाचित अखेरची संधी आहे की काय. या सामन्यात जर त्यांना सूर गवसला तर मात्र ते काहीही करू शकतात, कारण त्यांचा क्लासच तेवढा आहे. नशिबाने त्यांना सूर गवसू दे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला जो डाव आहे आपला, त्या पहिल्या डावात किमान 300-350 रन तरी व्हायला हवेत. 300-350 रन होण्यासाठी एक मोठी पार्टनरशिप, दोन छोट्या पार्टनरशिप, एक मोठी सेंचुरी आणि एखादी दुसरी हाफ सेंचुरी, एवढं करणं गरजेचं आहे. आज यशस्वी जयस्वाल ठीक आहे, शुभमन गिलचा फॉर्म नाही, रोहितचा फॉर्म नाही, त्यानंतर विराटचा फॉर्म नाही. अवघड आहे, बघूया काय काय होतंय. पण आत्तापर्यंत जर इतिहास पाहिला तर मेलबर्नचा इतिहास आपल्याला फेवरेबल आहे. गेल्या 3 मॅचेसमधले आपण 2 जिंकलेले आहे, 1 ड्रॉ झालेली आहे. आणि हा सामना झाल्यानंतर पुढचा सामना सिडनीला आहे. सिडनी स्पिनिंग ट्रॅक असणार नेहमीप्रमाणे. त्या ठिकाणी आपला तो कोटियनला जे बोलवलेलं आहे तनुषला, कदाचित संधी मिळू शकेल. या सामन्यात मला नाही वाटत आपल्या संघात कोणता बदल होईल, आहे तोच संघ कायम राहील. फक्त प्रत्येकाने परफॉर्म करायला पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे, विशेषतः बॅटिंग. आणि नुसता बॅटिंगनी प्रश्न सुटलेला नाही, बॉलिंगसुद्धा. एकटा बुमरा तुमच्यासाठी सगळं काही करू शकत नाही. एकंदरीत परिस्थिती पण फेवर आहे बरं का, फेवर आहे आपल्याला, यात काही वादच नाही. उद्याच्या सामन्यात जर सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या तर आपण सामना नक्की जिंकू शकतो. मेलबर्नचा आपल्यासाठी इतिहास खूप चांगला आहे, पण या गोष्टी व्हायला हव्यात. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सगळ्यांचा सहयोग मिळायला हवा. आता इथे मला असं आठवतं ना की द ग्रेट सुनील गावस्कर नेहमी म्हणतात की बाबा तुम्ही गोलंदाजाला पहिला तास द्या, मग पुढचे 5 तास आपलेच असतात. पण आपले आता 2020चा इफेक्ट म्हणा, काहीही म्हणा, पहिल्या तासातच निम्म्याच्या वाट टीम गुंडाळली जाते आणि मग चाचपडत कसेबसे 200च्या आसपासच्या धावा होत आहेत. असं नाही चालणार. पहिला तास खेळून जर काढला, त्यांचे जलदगती गोलंदाज आहेत त्यांना जर जमवलं आणि कोकुबरा बॉल जो आहे तो जर जुना केला तर 300-350 धावा अवघड नाही आहेत. आणि हा सामना BGT आणि हे तिन्ही तसं आपल्या आवाक्यात आहे, आवाक्याच्या बाहेर नाही आहे. आता काय एवढं चुरशीचा सामना चाललाय की त्याच्यावर फारसं भाष्य करण्यापेक्षा आपण उद्या
लवकर उठून ह्यालाच जाऊया ना, मेलबर्नला. सामना लवकर सुरू होत आहे, 5 वाजता सुरू होत आहे. गजर लावा, लवकर उठा, मेलबर्नला जाऊया, मॅच बघूया. आपल्या संघाला शुभेच्छा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर बघा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. बरं आहे तर मग भेटूया उद्या सकाळी मेलबर्नवर. टिल देन बाय.